उत्साहवर्धक आशादायक संगीत सुरू होते आणि हळूहळू पार्श्वभूमीत विरते. निवेदिका. विकसित भारत, एक परिकल्पना, एक स्वप्न. 2025 सालापर्यंत आत्मनिर्भर आणि प्रगत राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण विकासाच्या या प्रवाहात सर्वांना सोबत घेऊन जात आहोत का? लोकल फॉर वोकल या संकल्पनेला सामोरे जाताना एक असा समाज आहे ज्याचा आवाज अनेकदा दुर्गम दऱ्याखोऱ्यांमध्येच घुमत राहतो. हा आवाज आहे भारतातील आदिवासी समाजाचा, ज्यांच्यासमोर आज रोजगाराचं एक मोठं आव्हान उभं आहे. भारताच्या विशाल भूभागावर डोंगर दऱ्यांमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा हा समाज आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपत आहे. पण या वारसासोबतच त्यांच्या वाट्याला आलं आहे एक अवघड वास्तव, बेरोजगारी. या समस्येची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे शिक्षण आणि आधुनिक तांत्रिक कौशल्याचा अभाव. स्थानिक भाषा, त्यांची जीवनशैली, त्यांची संस्कृती आणि शाळेत शिकवला जाणारा अभ्यासक्रम यांच्यात एक मोठी दरी आहे. ही विसंगती मुलांना शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर ढकलते आणि त्यांना आधुनिक रोजगार बाजारासाठी अपात्र ठरवते. या बेरोजगारीचे परिणाम अत्यंत गंभीर आणि दूरगामी आहेत. रोजचं जगणं, 2 वेळच्या जेवणाची सोय करणंही कठीण होऊन बसतं. आर्थिक गरजा भागवण्यासाठी पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी कामावर पाठवतात. शिक्षणाअभावी पुढची पिढीही त्याच गरिबीच्या दुष्टचक्रात अडकते. रोजगाराच्या शोधात सतत होणारे स्थलांतर त्यांच्या सामाजिक संरचनेला धक्का पोहोचवते. गावांच्या गावं ओस पडतात, कौटुंबिक नाती विस्कळीत होतात आणि गरिबी अधिक गडद होत जाते. या समस्येचा सर्वाधिक फटका देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला बसतो. शिक्षण, प्रशिक्षण, वाहतुकीच्या सोयी आणि माहितीच्या अभावामुळे ते मुख्य प्रवाहापासून तुटलेले आहेत. त्यांच्यापर्यंत रोजगाराच्या संधी पोहोचतच नाहीत किंवा पोहोचल्या तरी त्या संधींचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कौशल्य त्यांच्याकडे नसतं. विकासाच्या यात्रेत ते मागे राहतात, केवळ प्रेक्षक म्हणून. पण या आव्हानात्मक परिस्थितीत एक आशेचा किरण आहे. एक असा मार्ग जो त्यांच्या स्वाभिमानाला आणि त्यांच्या कलेला थेट विकासाशी जोडतो. आदिवासी स्थानिक कलाकार आणि कारागीर हे आपल्या परंपरागत कलांमध्ये जन्मजात निपुण असतात. त्यांची कला ही केवळ मनोरंजन नाही, तर पिढ्यानपिढ्या जपलेला एक अनमोल ठेवा आहे. वारली चित्रकला असो, बांबूचं नक्षीकाम असो किंवा मातीची भांडी बनवण्याची कला असो, या प्रत्येक कलेत एक सौंदर्य आणि एक ओळख आहे. जर या कला उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळाली तर त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते आणि त्यांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ शकतं. ही उपाययोजना प्रत्यक्षात कशी आणता येईल? याची सुरुवात होते कौशल्याला अधिक धार देण्यापासून. त्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची आणि बाजारपेठेच्या मागणीची जोड द्यावी लागेल. एखाद्या विशिष्ट कला प्रकारात त्यांचं कौशल्य वाढवून त्यांच्या उत्पादनांचा एक ब्रँड तयार करता येईल. स्थानिक प्रदर्शनं, उत्सव आणि जत्रा यासारख्या ठिकाणी त्यांच्या कलेला एक व्यासपीठ मिळवून देता येईल. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांची कला थेट जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवता येईल. त्यांच्या परंपरागत कलेच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्यात थोडे आधुनिक बदल करून आजच्या बाजाराला अनुरूप पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि डिझायनिंग करणं आवश्यक आहे. एक आकर्षक उत्पादन केवळ ग्राहकांनाच नाही, तर त्या कलाकारालाही एक नवीन आत्मविश्वास देतं. या बदलाची सुरुवात कुठून होऊ शकते? ती होऊ शकते गावातील शाळेतून. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा, सकवार सारख्या शाळा या बदलाचे केंद्र बनू शकतात. इथे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या पारंपरिक कलेचा अभ्यासक्रमात समावेश करता येईल. त्यांना लहानपणापासूनच आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटेल आणि त्या कलेला व्यावसायिक रूप कसं देता येईल याचं शिक्षणही मिळेल. लोकल फॉर वोकलचा खरा अर्थ तेव्हाच सिद्ध होईल जेव्हा सकवारसारख्या गावातील कलाकाराच्या हाताने बनवलेल्या वस्तूला शहरात प्रतिष्ठा मिळेल. जेव्हा एका आदिवासी तरुणाला रोजगारासाठी स्थलांतर करावं लागणार नाही, तर त्याचं गावच रोजगाराचं केंद्र बनेल. त्यांच्या कलेला सन्मान, त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला आणि त्यांच्या जीवनाला स्थैर्य मिळवून देणं हेच विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीचं खरं प्रतीक असेल. कारण जेव्हा देशाचा प्रत्येक घटक सक्षम आणि आत्मनिर्भर होईल, तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने विकसित होईल.